नमस्कार. परिसर फाउंडेशनच्या परिसंवाद या ऑनलाईन उपक्रमामध्ये मी सुदेश शिंगळे आपणा सर्वांचं स्वागत करतो. आज परिसंवादचा विषय आहे शिक्षणाचे नेमके धोरण काय हवे. आणि आज आपल्या वक्त्या आहेत ज्येष्ठ शिक्षणतज्ञ विनया मालतीहरी. विनया मालतीहरी यांचा थोडक्यात परिचय मी आपणास करून देतो. 1980 मध्ये लोकविज्ञान संघटनेपासून त्यांनी कामाला सुरुवात केली. बायजा या मासिकाचं सहसंपादन त्यांनी 2 वर्ष केलं आणि 1996 पर्यंत जनवादी महिला संघटनेमध्ये त्या कार्यरत होत्या. त्याच्यानंतर भारत ज्ञान विज्ञान समुदाय या संघटनांची राज्य पातळीवर स्थापना करण्यामध्ये त्यांचा पुढाकार होता. भारत ज्ञान विज्ञान समुदाय आणि युनिक फाउंडेशन यांच्या विश्वस्त म्हणून त्या काम करत आहेत. युनिक फाउंडेशन अंतर्गत डॉक्टर रखमाबाई शैक्षणिक संसाधन व संशोधन केंद्राची स्थापना त्यांनी केली. तसेच IIE या संस्थेच्या अल्पकाळ त्या सचिव म्हणून त्यांनी काम केलं. अखिल भारतीय जनविज्ञान आंदोलनाच्या AIPSN याच्या केंद्रीय समितीवर त्या सदस्य म्हणून कार्यरत आहेत. 1991 ते 1996 मध्ये सरकारच्या समान वेतन समितीवर सदस्य म्हणून त्या कार्यरत होत्या. भारत ज्ञान विज्ञान समुदाय, मुले, नवसाक्षर व कार्यकर्ते यांच्यासाठी 1980च्या आसपासच्या पुस्तकांचं संपादन, लेखन आणि भाषांतर त्यांनी केलेलं आहे. युनिक अकॅडमीनं प्रकाशित केलेली पुस्तकं मुलांनी फुलायचे तर, भाषांतर, बहुभाषिकता, गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा पाया यांचं संपादन आणि अर्थपूर्ण शिक्षणाच्या दिशेने या पुस्तकाचं संपादन त्यांनी केलेलं आहे. शिक्षण, हक्क आणि सामाजिक न्याय, 25% आरक्षण, वस्तुस्थिती काय, धोरणात्मक संशोधन अहवाल याच्यामध्ये त्यांचा सहभाग आहे. मी मॅडमना विनंती करतो की त्यांनी आजच्या त्यांच्या मंतव्याला सुरुवात करावी. धन्यवाद संदेश. सर्वप्रथम परिसर फाउंडेशनचं मी आभार व्यक्त करते मला या ठिकाणी ह्या पर्यायी शिक्षण धोरणाबद्दल मांडायची संधी दिल्याबद्दल. कारण आतापर्यंत असलेल्या शिक्षण धोरणावरती टीका सतत करत होते, पण पर्यायी एक संपूर्ण शिक्षण धोरण काय असावं. अर्थात अर्धा तासाचा आपला वेळ आहे तू सांगितल्याप्रमाणे, तर मी फास्ट ते सगळे मुद्दे येतील असं प्रयत्न करते. एक म्हणजे आपण शिक्षण घेतो ते आपल्या जीवनाची गुणवत्ता वाढवण्यासाठी, आणि हेच शिक्षणाचं उद्दिष्ट असलं पाहिजे की सर्वांच्या जीवनाची गुणवत्ता कशी काय वाढेल. आणि सर्वांच्या जीवनाची गुणवत्ता वाढायची तर आज जे काही निरक्षर लोक आहेत त्यांना सुद्धा या आपल्या शिक्षणाच्या दायऱ्यामध्ये घेतलं पाहिजे. म्हणून मी असं म्हणते की पूर्व प्राथमिक पासून म्हणजे 4 वयापासून ते अगदी प्रौढांपर्यंत संपूर्ण देशामध्ये शिक्षणाची मोहीम आपल्याला हाती घ्यावी लागेल. जसं जे देश आता प्रगत आहेत त्या सगळ्यांनी असं केल्यामुळेच त्यांचा एक वेगळ्या पद्धतीने विकास झालेला दिसतो आपल्याला. आणि भविष्य हे माझं असं म्हणणं आहे की सामाजिक शिक्षणाचं आहे. म्हणजे सामाजिक शिक्षणाचं धोरण जर आपण घेतलं तरच ते सगळ्यांना जीवनामध्ये गुणवत्ता मिळवून देईल, असं एक माझं त्याच्याबद्दलचं एक स्टेटमेंट आहे. म्हणजे आत्ता कसं होतंय की मोजक्या लोकांना एक्सलन्स, खूपच हायर प्रकारचं एज्युकेशन आहे, एकमेकांच्या मध्ये स्पर्धा आहे. एज्युकेशन म्हणजे काय तर दुसऱ्यापेक्षा मी कसा पुढे जाईन ह्याची स्पर्धा आहे. तर याच्या उलट सामाजिक शिक्षण धोरणामध्ये हे असेल की प्रत्येकाचा स्वाभाविक आणि सर्वांगीण विकास कसा होईल हे त्याचं उद्देश असेल. आणि म्हणून अध्यापन शास्त्राच्या पलीकडेही जाऊन किंवा खरं म्हणजे अध्यापन शास्त्राच्या दायऱ्यामध्ये जात, वर्ग, लिंगभाव विहीन समाज निर्माण करण्याचं संपूर्ण जे काही एक प्रक्रिया घडवणं आणि ती घडवता येते असे आमचे अनुभव पण आहेत. तसं झालं तरच जीवनाची गुणवत्ता पण वाढेल. कारण आता आपण बघतोय धर्मात जाती जातीत एवढी तेढ आहे आणि काय प्रकारचं जीवन आहे.
आणि हे सगळं जीवन, हे सगळे अनुभव घेऊनच मुलं सुद्धा शाळेमध्ये येत असतात किंवा शिक्षक सुद्धा शाळेमध्ये येत असतात. तर शिक्षणापासूनच म्हणजे अगदी बालवयापासून समाजामध्ये एक वेगळ्या प्रकारचं संपूर्ण सोशलायझेशनची सगळी प्रक्रिया जर आपण घडवली एक वेगळ्या प्रकारची आणि सर्वांना एकसारखं शिक्षण ह्याच्यामध्ये दिलं तर त्याच्यामध्ये मी आता एक एक पुढे पुढे येत जाईन की ते कसं असेल वगैरे. मुख्य म्हणजे हे शिक्षण विद्यार्थी केंद्री असायला पाहिजे. कारण बऱ्याच मानसशास्त्रज्ञांनी मनोवैज्ञानिक जे काम करतात, कारण शिक्षण ही सगळी मनोवैज्ञानिक प्रक्रिया आहे. आणि बरेच जे काही म्हणजे पियाजे, वायगॉट्स्की ही नावं तुम्ही ऐकली असतील किंवा डुई, जॉन डुई. तर अशा अनेक माणसांनी संशोधन करून सायकॉलॉजीमध्ये सगळं हे काही थिअरीज मांडलेल्या आहेत. त्याच्यातलं मला सगळ्यात जास्त वायगॉट्स्कीची थिअरी महत्वाची वाटते, की ज्यांनी डुई आणि वायगॉट्स्की थोडंसं पॅरलली जाणारी आहे. पण लर्निंग टू लर्न म्हणजे आपल्याला ऍक्च्युली कसं म्हणजे आपल्याला आकलन होतं आपल्या मेंदूला, आपण शिकतो कसं, ह्याचंच शिक्षण घेणं गरजेचं आहे. आणि वायगॉट्स्कीचं म्हणणं आहे की सामाजिक आणि सांस्कृतिक परिवेशात आपण शिकत असतो. म्हणजे आपल्या आजूबाजूला जो काही हे आहे सांस्कृतिक परिवेश आहे त्याच्यातून आपण शिकत जातो. म्हणजे मूल कसं शिकतं, उदाहरणार्थ जन्मलेलं तर आई त्याला असं नीट खायला, बसायला, चालायला वेगवेगळ्या टप्प्यामध्ये वेगवेगळं ती मदत करून, ज्याला स्कॅफोल्डिंग म्हणतात, म्हणजे त्याला मदत करून ती पुढं पुढं नेत असते. तिला माहिती असतं की मूल हे वाढणार आहे आणि ते आता चालणार आहे, ह्या स्टेजला ते चालणार आहे, या स्टेजला ते बोलणार आहे, मग त्याच्याशी बोलणं, त्याला वेगवेगळे शब्द शिकवणं वगैरे वगैरे. हे जसं म्हणजे बरोबर एखादा जर का जास्त अनुभवी ज्ञानी माणूस जर असेल आणि त्याच्या संपर्कात जर ही व्यक्ती आली एखादी, म्हणजे लहान मूल आलं, तर ते जास्त चांगलं शिकतं असं त्याचं म्हणणं आहे. आणि म्हणून त्याची एक थिअरी पण आहे, झोन ऑफ प्रॉक्झिमल डेव्हलपमेंट, किंवा ज्याला असंही म्हणता येईल की झोन ऑफ पोटेन्शियल डेव्हलपमेंट. म्हणजे जास्तीत जास्त संभाव्य विकास त्या मुलाचा होईल तो कसा होईल असं त्याचं म्हणणं, की ह्या आंतरक्रिया, परस्पर हा जो संवाद आहे याच्यामधून तो सगळ्या जगाबद्दलचं, माणसांबद्दलचं, समाजाबद्दलचं आकलन करून घेत राहतो. आणि त्याचबरोबर त्याची एक अंतर्गत क्रिया सुद्धा चालते. म्हणजे त्याच्या ब्रेनमध्ये तो हे सगळं तपासून पण आतल्या आतमध्ये बघत असतो आणि तो स्वतःचं ज्ञान स्वतंत्रपणे अशा पद्धतीने विकास करायला लागतो, असं त्याचं एक म्हणणं आहे. आणि तसंच थोडंसं ह्याचं जे आहे डुईचं, की इन्क्वायरी बेस्ड लर्निंग, म्हणजे शोध घेतच असतो माणूस, पण त्याचं व्यक्तिगत आहे हे सगळं. त्याचं म्हणणं व्यक्तिगत, पण वायगॉट्स्कीचं म्हणणं आहे की व्यक्तिगत नाही तर समाजामध्ये माणूस घडतो, शिकतो. आणि मला ते जास्त बरोबर वाटतं. त्याच्यामध्ये जास्त प्रश्न आल्यावरती नंतर आपण वाटल्यास त्याच्या खोलात जाऊ. आता मी म्हणजे मूल शिकतं कसं, तर ह्या सगळ्या परस्पर संवादातून आणि संस्कृतीतून. म्हणून वेगवेगळ्या संस्कृतीमध्ये वेगवेगळे ज्ञान आपल्याला वैविध्य दिसतं, ते सुद्धा त्याच्यामुळेच दिसतं. वेगवेगळे आर्ट फॉर्म्स डेव्हलप झाले, वेगवेगळ्या शेतीच्या पद्धती डेव्हलप झाल्या. म्हणजे अशा अनेक, आपण जर का जगभर बघितलाच तर अनेक संस्कृती आपल्याला दिसतील. आणि ज्याचं आज संशोधन करून ते टिकवणं, ते वृद्धिंगत करणं वगैरे वगैरे, त्याच्याविषयी शिकणं असं सगळी प्रक्रिया जगभर चालू आहे. इथं सगळ्यात महत्वाचं म्हणूनच ह्या विद्यार्थी केंद्रीय शिक्षणामध्ये विद्यार्थ्याला फार महत्व आहे. दुसरं म्हणजे काय, तर ही जी काही ज्ञानी व्यक्ती असेल, ही जसं आई जसं काय मुलाची मैत्रीण असते, ती घाबरवत नाही त्याला कुठे, ती त्याला शिक्षा करत नाही, तर ती त्याला पुढे पुढे नेत राहते, एक एक टप्प्याने, एक एक पावलाने. तसा जर का मित्र शिक्षक, म्हणजे ज्याला फॅसिलिटेटर आजकाल एक शब्द वापरला जातो बऱ्याच
सगळ्या या शिक्षण संस्थांच्या याच्यामधून. तर सुकरकपण हा तो चांगला शब्द नाही मी म्हणून मित्र किंवा मदत करणारा असंच मी त्याला म्हणेन. हा जर का असा जर का तो असेल म्हणजे शिक्षक हा मित्र बनेल जेव्हा, म्हणजे शिक्षणाची सुद्धा सगळी वर्गातली क्रिया ही देवाणीघेवाणीची असेल. म्हणजे शिक्षक सुद्धा शिकत जातील की हे मूल कसं शिकतंय, ह्या मुलाला शिकायला आणखीन काय, ह्याला प्रॉब्लेम्स आहेत का शिकण्यामध्ये, मग मी काय करू म्हणजे हे शिकेल, अशी त्यांची शिक्षकांची एक शिक्षणाची प्रक्रिया सुरू होते. त्याचबरोबर ते मूलही शिकत जातं आणि ते मूल वर्गातल्या इतर मुलांच्या बरोबर सुद्धा ही प्रक्रिया सगळी घडवतं. कारण हा शिक्षक आहे हा सगळ्यांना, सगळ्यात महत्वाचं असं आहे की हे शिक्षण सगळं सहकार्याचं असेल. म्हणजे या पद्धतीचं जे शिक्षण आहे हे सगळं सहकार्यावरती आधारलेलं असेल आणि त्यामुळे सहकार्य एकमेकांना आणि त्याच्यातून म्हणजे इथे स्पर्धा नसणार आहे एकमेकांच्यात, मुलांच्यात, की मी पुढे आहे की मी मागे आहे असं नाही. म्हणजे सगळा समाजच कसा उन्नत होईल, सगळा एखाद्याला येत नसेल पण त्याच्याकडे वेगळ्या कॅपॅसिटीज असतील तर त्या सुद्धा ओळखणं, एखाद्याला एखादी गोष्ट काही कारणाने जमत नसेल तर ती, आणि अशा बऱ्याच गोष्टी बऱ्याच लोकांना जमत नसतं. म्हणजे आपल्याला असं वाटतं की काय बाबा थोडं डिस्लेक्सिया आहे, म्हणजे आता हे काही काही शब्द माहिती झालेत लोकांना म्हणून, तर तसं असं काही नसतं. बऱ्याच म्हणजे अशी मुलं सुद्धा कितीतरी प्रगत पुढे गेलेली आहेत असे पण अनुभव आहेत. तशी मुलं माझ्या परिचयाची आहेत की अशा मुलांना अशा पद्धतीने मदत मिळाल्यानंतर ती प्रचंड पुढे गेलेली आहेत. त्यांनी जेव्हा आमिर खानचा तो सिनेमा आहे ना, काय त्याचं नाव, तारे जमीन. तारे जमीन पर, तो बघितला आणि त्याला एकदम खुलजा सिम कसं झालं वगैरे वगैरे असं सगळं त्याच्या पालकांशी मी बोलल्यावरती हे सगळं मला कळलं. तर ही एक आणखीन दुसरं असं आहे की ही ज्ञान प्रक्रिया शिक्षक कृती आधारित आणि श्रम आधारित करून घेईल. म्हणजे काही ना काहीतरी ऍक्टिव्हिटी आणि श्रम करणं मुलांनी. म्हणजे नाहीतर असं झालेलं आहे की श्रमाला अतिशय कमी दर्जा आणि जणू काही मेंटल वर्क करणं जे आहे, प्रोफेसर्स आहेत युनिव्हर्सिटीतले त्यांना मात्र उच्च दर्जा, म्हणून मग त्यांना लाख लाख दीड लाख रुपये पगार आणि मजूर जे आहेत ते 8 तास काम करून सुद्धा त्यांना रोजीरोटी काहीच मिळत नाही, अशी जी सगळी अवस्था आहे. तर ही सगळी तफावत आपल्या समाजामध्ये जी निर्माण झालेली ती तफावत काढणं या संपूर्ण ज्ञान प्रक्रियेचा हा भाग असेल. आणि मुलांमध्ये अशा पद्धतीचं व्हॅल्यूज रुजवल्या जाणं की मुलांचा हा राईट आहे, मुलांचा हक्क आहे, प्रत्येक मुलाचा हा हक्क आहे. आणि म्हणून ह्या आणि त्यातूनच त्यांची सगळ्यांची गुणवत्ता ही वाढणार आहे. दुसरं असं की हे शिक्षण जीवनाला जोडलेलं असणार आहे. जीवनाला जोडलेलं म्हणजे परिसराला जोडलेलं. म्हणजे गाव हे एक शिक्षणाचं केंद्र किंवा वस्ती किंवा त्या शहरात किंवा गावातल्या ज्या काही गोष्टी असतील, मग ती शेती असेल, त्या बागा असतील, म्युझियम्स असतील, सगळ्यांचा लायब्ररी ग्रंथालय असतील. जर का तुमच्या शाळेचं मोठं ग्रंथालय नसेल तर इतर गावातलं ग्रंथालय मोठं असेल तर त्याची मदत घेऊन शाळेतली मुलं ना ते सगळं माहिती करून देणं, अशा पद्धतीचं ते सगळं. म्हणजे गाव हे एक केंद्र किंवा परिसर, शहरातला म्हणजे पेठा समजा, हे एक ज्ञान प्रक्रियेचं केंद्र आणि त्याची देवाणघेवाण त्या शाळेशी, अशा पद्धतीने जीवनाशी जोडलेलं. आणि दुसरं असं आहे की आपलं विकासाचा मार्ग कुठला आहे हे लक्षात घेऊन सुद्धा त्या पद्धतीचं शिक्षण. उदाहरणार्थ स्वावलंबी आणि सहकारी पद्धतीची शेती आणि कारखाने आधारित गावाचा आणि शहराचा विकास, अशा पद्धतीचं जर का आपण एक स्वप्न बघितलं तर त्या पद्धतीचं संपूर्ण त्या शिक्षणामध्ये सुद्धा अभ्यासक्रम असेल,
किंवा त्या पद्धतीच्या कृती मुलांना दिल्या जातील. म्हणजे आता उदाहरणार्थ आता हवामानाचं संकट आहे आणि त्याच्यासाठी काय नियोजन करावं लागेल. तर हवामानाचं संकट हे जगभराचं संकट आहे. हे फक्त काही एका छोट्या भागाचं संकट नाहीये. तर याच्यासाठी काय करायला पाहिजे हे ह्या नवीन पिढीशी जेव्हा आपण आणि त्याचा सगळा संबंध आपल्या अन्नधान्य पुरवठा, शेती आणि सगळ्या याच्याशी आहे. तर म्हणून हा अतिशय जिव्हाळ्याचा आणि जो काही महत्वाचा विषय आहे तो मध्यवर्ती ठेवून हे सगळं पुढच्या येत्या काळातला विकासाची संपूर्ण दिशा मुलांच्या बरोबर मिळून ठरवण्यासाठी हे सगळं आपल्याला जीवनाला जोडलेलं शिक्षण द्यावं लागेल. आणि त्यासाठीच्या ज्या शाळा असतील त्या शाळा मी असं म्हणेन की सगळ्या कॉमन स्कूल्स म्हणजे समान निवासी शाळा, कॉमन रेसिडेन्शियल स्कूल्स, सगळ्या मुलांना तिथे राहून शिकता येईल. अगदी महिला वाहकाचं मग ते मूल असेल, कारण आपल्या देशात आहेत उत्तरेकडे 1,00,000 महिला वाहक आहेत आणि त्यांच्या मुलांना ते शिकवू शकत नाहीत. किती म्हणजे गंभीर, अतिशय दुःख होतं हे वाचताना. म्हणजे त्या महिलांना रोज काय फेस करावं लागत असेल, किंवा त्यांच्या मुलांना सगळ्यात महत्वाचं म्हणजे की अशा मुलांना शिकता येत नाही. कारण माझी आई काय करते, काय सांगणार ती मुलं. आणि म्हणून तर महिला वाहक, मजूर यापासून ते क्लार्क, अधिकारी अशा वेगवेगळ्या स्तरातली सगळ्या स्तरातल्या मुलांच्यासाठी एक कॉमन स्कूल्स, आत्ता जशा काही उतरंड वजा खाजगी शाळा आणि कॉर्पोरेट स्कूल्स वगैरे असं जे काय आहे, तर ते सगळं आपल्याला नष्ट करावं लागेल. सगळ्या शाळा ह्या कॉमन स्कूल्स असतील आणि 4 वयापासून म्हणजे पूर्व प्राथमिक पासून ते 10वी-12वी पर्यंतचं शिक्षण सगळं शाळांमध्ये दिलं जाईल आणि हे सगळं 18 वयापर्यंतची मुलं या शाळेच्या दायऱ्यामध्ये येतील. आणि त्याच्यासाठी अर्थातच आपल्याला काही जोरदार असा प्रचार आहे. कारण बऱ्याच पालकांना असं वाटतं की घरात सिक्युरिटी आहे, कारण आत्ताची जी काही रेसिडेन्शियल स्कूलची अवस्था आहे, आश्रमशाळा बघितलं तर 900 रुपये फक्त त्या महिन्याला मिळतात जेवणा खाण्या आणि इतर गोष्टींच्यासाठी. म्हणजे त्यांना काय तेल घ्यायचंय, अमुक घ्यायचंय. आता 900 रुपयात काय होईल. तर याच्याकडे आपण नंतर येऊच, ते जेव्हा बजेट वगैरे बघू. पण माझं असं म्हणणं आहे की ही आत्ताची अवस्था बघून लोक ठरवत आहेत. तर आपल्याला असं म्हटलं पाहिजे की नाही, ज्या देशांनी याच्यामध्ये असं चांगलं गुंतवणूक केली आहे त्या देशांमधल्या रेसिडेन्शियल स्कूल जर का उत्तम असतील आणि इथल्या सुद्धा काही ठराविक लोकांना ते मिळत असेल, तर का नाही सगळ्यांना मिळू. आपण असं पर्यायी धोरण जेव्हा आपण विचार करतो त्यावेळेला ह्या सगळ्याचा विचार आपल्याला करायला पाहिजे की सर्वांना ह्या अशा पद्धतीचं चांगले निवासी, चांगल्या दर्जाचं जेवण, न्यूट्रिशनल आणि 4 वेळेला मुलांना जे लागतं ते, मुलांना विश्रांती. उलट शाळा आणि तिथेच ते निवास असल्यामुळे त्यांना जाण्या येण्याची यातायात बाकी कशालाच यातायात पडणार नाही आणि तिथे एकत्र त्यांना शिकता येईल. दुसरं असं की 10वी पर्यंतच्या शाळा असल्यामुळे सुद्धा किंवा एकाच वेळेला म्हणजे मोठ्या वर्गातली मुलं आणि लहान वर्गातली मुलं ही एकमेकांच्या कडे बघून जास्त लवकर शिकतात. पीअर ग्रुप लर्निंग इज व्हेरी व्हेरी फास्ट असं पण एक अभ्यास आहे. तर त्या सगळ्याचाही आपल्याला इथे फायदा होईल. त्या शाळांबद्दलचा आणखी एक महत्वाचा मुद्दा असं मला वाटतो की ह्या शाळा बहुसांस्कृतिक, बहुजातीय, बहुधर्मीय दृष्टी जोपासणाऱ्या असतील. इथे म्हणजे सगळ्या जाती धर्मांचा गौरव केला जाईल, जातीच्या मुलांचा गौरव केला जाईल. एकाला वाईट आणि एकाला चांगलं असं बघितलं जाणार नाही, किंवा एखाद्याबद्दल, एखाद्या जातीच्या मुलाबद्दल संशय व्यक्त करणं असेल अशा पद्धतीने याच्याकडे बघितलं जाणार नाही. तर अशा पद्धतीचं एक मात्र त्याचबरोबर याचा अर्थ धर्म, जात किंवा त्याचं सगळं जे काही त्यांनी निर्माण केलेलं ज्ञान असेल ते आपण नाकारणार का, तसं काही नाही. तर तुमच्या अभ्यासक्रमाचा तो भाग असू शकतो की वेगवेगळ्या धर्मांनी काय काय म्हटलेलं आहे, त्यांच्या फिलॉसॉफीज काय आहेत, त्यांनी काय मानलेलं आहे, ह्या सगळ्याचा अभ्यास
आणि सगळं टेक्स्च्युअल मॅटर जे असेल ते ऐतिहासिक परिप्रेक्ष्यातनं आपल्याला त्याचा अभ्यास करता येतो. म्हणजे कोणत्या इतिहासाच्या क्रमामध्ये ते निर्माण झालं, मग ते तसंच का झालं आणि त्यावेळेस मानवी समाज कसा जगत होता वगैरे वगैरे. अशा अंगाने आपल्याला त्या सगळ्याचा विचार करता येईल आणि अभ्यासक्रमाचा म्हणून तो भागही असेल. ह्या समान निवासी शाळांमध्ये आणखीन एक महत्वाचं म्हणजे अ, अ, म्हणजे जर का गरज पडली म्हणजे अगदी 4 वर्षाचं मूल काही निवासी शाळेत येणं थोडं अवघड जाईल. पण 4 वर्षाच्या मुलांच्यासाठी पाळणा घरं कदाचित करावी लागतील आपल्याला. 4, 5, 6 आणि थोडं 6 कारण 4थ्या वर्षाला मूल दुसऱ्याच्या परिप्रेक्ष्यातनं बघायला लागतं. 3ऱ्या वयापर्यंत मूल स्वतःच्याकडे बघत असतं. मी, माझी आई, माझं म्हणजे फक्त मी आणि माझं ह्याच संदर्भात त्याचा विचार चाललेला असतो. त्याच्यामुळे ते शब्द बोलत असतं, आपण बोलतो ते. बोलत नाही असं नाही. परंतु त्याचा विचार हा सगळा स्वकेंद्री असतो. तो दुसऱ्याच्या परिप्रेक्ष्याने दुसरा सुद्धा काय म्हणतोय, दुसऱ्याशी खेळणं असेल, वाटून घेणं असेल, सहकार्य असेल, हे हळू-हळू 4थ्या वर्षी सुरू होतं आणि किंडरगार्टन ही किंवा आपण ज्याला बालवाडी म्हणतो म्हणजे 4थ्या आणि 5व्या वर्षाला हे बालवाडीचं शिक्षण एकीकडे आणि आणि तशीच जर का पाळणा घरं आणि बालवाडी हे एकत्र नांदलं तर उत्तमच किंवा निदान त्यांची तशा पद्धतीची सोय आपल्याला वेगळ्या पद्धतीची करावी लागेल की जिथे पौष्टिक आहार आणि मी म्हटलं तसं आरोग्याची काळजी पण सगळी घेतली जाईल. आणि अर्थातच या सगळ्या संस्थांचा कारभार म्हणजे या सगळ्या निवासी शाळा ज्या काही तयार होतील त्यांचा पारदर्शक राहील. पालक संघटना आणि ह्या सर्व शैक्षणिक संस्थांवर आणि पाळणाघरांवर त्यातल्या निवास आणि जेवणखानावरती सगळ्यांवरती त्या देखरेख करतील. हे म्हणायचं कारण असं की आज काही काही खाजगी शाळांमध्ये मूल कुठे आत बसतं इथे आई म्हणजे ते भले 1-1 लाख फिया घेतील. 40,000, 50,000, 60,000 म्हणजे किमान 40,000च्या वरतीच फी आहेत. आता तर आणखीन वाढल्यात या कोरोनानंतर. पण मूल कुठे बसतं हे सुद्धा त्यांना आत जायला परवानगी नाहीये. तुम्ही दारात सोडायचं मुलांना आणि तुम्ही निघून जायचं अशी सगळी ह्या शाळांची परिस्थिती आहे. म्हणजे मूल शिकतं कसं? वर्गात किती मुलं आहेत आणि इंटरॅक्शन कशी होते शिक्षकांची ह्याच्यावरती काहीच पालकांचा कंट्रोल नाही. भले पालक पैसे म्हणजे खाजगी म्हणजे स्वतःच्या खिशात न देत का असेना ते. इथे मात्र ह्या सगळ्या एकतर सरकारी फंडिंग मधून चालणाऱ्या ह्या सगळ्या निवासी शाळा असल्यामुळेही आणि दुसरं असं की पालक ही नुसतं देखरेख करणारी म्हणून नाही. जसं मी मगाशी म्हटलं की जीवनाला जोडलेलं शिक्षण तसं पालक स्वतः सुद्धा एक रिसोर्स पर्सन म्हणून वेळोवेळी ह्या अनेक वेगवेगळ्या शैक्षणिक उपक्रमामध्ये मदत करतील शिक्षकांना. म्हणजे आमचा ह्याबद्दलचा असा अनुभव आहे की कितीतरी काय म्हणायचं कारागीर ह्याच्यासाठी मदत करू शकतात. शेतकरी मदत करू शकतात. शेतीच्या संदर्भातलं त्यांचं जे काही ज्ञान आहे ते तिथे आणता येऊ शकतं. शेतीच्या अवजारांची ऐतिहासिक काही जर का त्यांच्या वेगवेगळ्या गावामध्ये गोष्टी असतील तर त्याचं म्युझियम या शाळांमध्ये तयार करता येऊ शकतं. अशा अनेक अंगांनी ते करता येऊ शकतं. आणि या शाळा सहकार्याबरोबरच मी मगाशी म्हटलं तसं स्वभान देणाऱ्या पण असतील. म्हणजे सहकार्य म्हणजे आता माझ्या मुलाचं काही म्हणजे आत्मसन्मान ज्याला असं म्हणतो प्रत्येकाला जो असतो तो त्याचं आणि त्या उलट आहे की जेव्हा तुम्ही सहकार्यातनं हे शिकत जाता त्यावेळेला जेव्हा एकमेकांच्या विषयी संशय दूर होत राहतो त्याच वेळेला तुम्ही जास्त म्हणजे तुमच्या ज्या शक्यता असतात शिकण्याच्या संभाव्य शक्यता असतात त्या प्रचंड वाढतात. असंही संपूर्ण शिक्षणातला अनुभव आहे आणि त्याच्यामुळेच कारण स्वभान स्वतःचा आत्मभान येणं असेल किंवा स्वाभिमान जपणं असेल हे सुद्धा माणूस केव्हा शिकतो जेव्हा आपले राईट सुद्धा आपल्याला जेव्हा कळायला लागतील आणि दुसऱ्याचे राईट जेव्हा आपण ओळखू तेव्हाच आपले राईट पण आपण जास्त चांगल्या पद्धतीने एस्टॅब्लिश करू शकत असतो. अशा म्हणून हे सगळं जे काही आहे की सोभान पण त्या ह्याच्यामध्ये दिलं जाईल
ह्या शाळांमध्ये मी जसं कृती आधारित म्हटलं तसं सांस्कृतिक शिक्षण जे आहे, खेळ किंवा म्हणजे सांस्कृतिक सगळ्या ज्या काही कला म्हणजे फाईन आर्ट्स असेल, रांगोळी असेल किंवा परफॉर्मिंग आर्ट्स असतील, लोककला असतील, सगळ्या ह्या शिक्षणाच्या प्रक्रियेचा भाग असतील, शैक्षणिक प्रक्रियेच्या. म्हणजे एखादं जर का गाणं तुम्ही विज्ञानाच्या संकल्पनेवर आधारित म्हटलं, तर ती संकल्पना अगदी बालवाडीतल्या मुलाला पण फार पटकन समजते असं माझ्या लक्षात आलेलं आहे. म्हणजे जी आपण फार पुढच्या टप्प्यावरती पहिली दुसरीला घेतो असं अनुभव आहेत. त्याच्यामुळे अशा सगळ्या गोष्टींचं आपल्याला जर का आणि म्हणून अशा सगळ्या गोष्टी हे सगळं खुलं करणं हे ज्ञान वेगवेगळ्या समाजामध्ये जी काही ग्रंथालय असतील, जे म्युझियम्स असतील, मग ती आर्किओलॉजिकल म्युझियम्स असतील, इंडॉलॉजिकल म्युझियम्स असतील किंवा फाईन आर्ट्सची म्युझियम्स, पेंटिंग्स आणि ह्याची सगळी म्युझियम्स असतील, इन्स्टलेशन्स केलेल्या वेगवेगळ्या कला असतील, म्हणजे काय हे सुद्धा आता माझी मुलगी त्याच्यामध्ये गेल्यामुळे मला थोडं थोडं कळायला लागलं की इन्स्टलेशन हा एक वेगळा प्रकार असतो. तर हे सगळं जे काही आहे हे सगळं ह्या मुलांच्यासाठी आणि सगळ्या लोकांच्यासाठी खुलं केलं जाईल. म्हणजे आतापर्यंत जे ज्ञान आहे, मग ते वैचारिक असेल म्हणजे आपण टेक्स्टबुक म्हणजे साहित्य आणि ह्याच्या अंगाने खूप विचार करतो, पण केवळ पुस्तकांच्या अंगाने आहे. म्हणजे आपल्या युनिव्हर्सिट्यांमध्ये सुद्धा मी बघते केवळ ग्रंथालय हेच रिसोर्स असतो शिक्षणाचा. तर मुलांना आणि परफॉर्मिंग आर्ट म्हणजे स्पेशलायझेशन बरोबर आहे, युनिव्हर्सिटी लेवलला स्पेशलायझेशन. आता ही जेव्हा मुलं मोठी होतील तेव्हा स्पेशलायझेशन, पण हे मला असं वाटतं की शालेय पातळीपासून आपल्याला जितकं देता येईल जास्तीत जास्त हे सगळे प्रकार मुलांना मिळणं. आणि आता ती शक्यता पण तयार झालेली आहे, कारण हे जे काही वेब आर्काइव्ह आहेत खूप प्रकारचे, मग त्या वेब आर्काइव्ह मधून शाळांमध्ये जर का अशा पद्धतीने लिंक्स त्यांनी डेव्हलप केल्या वेगवेगळ्या ठिकाणच्या, तर त्या प्रकारचं सगळं त्यांना बघता येऊ शकतं. म्हणजे जरी ते लांब असेल, वेगळ्या ठिकाणी असेल, वेगळ्या देशात असेल, तर अशा पद्धतीने हे सगळं ज्ञान आपल्याला खुलं करता येऊ शकेल. आणि की ज्याच्यामुळे मुलांनी काय शिकावं म्हणजे त्यांची कारण जेव्हा आपण कोट्यावधी च्या संख्येने या शिक्षणाचं धोरण असं याचं नियोजन करत असतो, त्यावेळेला वेगवेगळ्या मुलांच्याकडे वेगवेगळ्या प्रकारची कौशल्य आणि ज्ञान आत्मसात करण्याची किंवा आवड निर्माण होत असते. त्याच्यामुळे अनेक अंगाने आणि असंही नसतं म्हणजे की एखादा माणूस सायंटिस्ट आहे म्हणजे त्याला कलेतली आवडच नाही, असंही नसतं. असंही असू शकतं की सायंटिस्टही आहे आणि शिवाय त्याला कलेतली आवड आहे, शिवाय त्याला पेंटिंग करू शकत असतो किंवा असते ती महिला किंवा व्यक्ती, बाई. अशा पद्धतीने काय म्हणू त्याला मल्टीकल्चरल ह्याचं एक किंवा सगळ्या प्रकारच्या ज्ञानांचं हे खुलं केल्यामुळे अनेक प्रकारांनी व्यक्ती डेव्हलप होईल असं मला वाटतं. म्हणजे सर्वांगीण विकास जेव्हा आपण म्हणतो, आपण म्हणताना म्हणतो सर्वांगीण विकास, पण प्रत्यक्षात मात्र त्या प्रकारचे रिसोर्सेस कुठलेच काही उपलब्ध होऊ शकत नाहीत मुलांना. आणि आज पैशाच्यामुळे ते होऊ शकत नाहीत, तर आपल्याला ते उपलब्ध मात्र करून द्यावे लागतील. आणि दुसरं असं की कॉलेज आणि विद्यापीठांनी किंवा संशोधन संस्था असतील वेगवेगळ्या, BARC किंवा आपल्या देशातल्या सगळ्या कृषी विद्यापीठ असतील, तिथे काय प्रकारचं ज्ञान आहे, तिथे काय संशोधन चालतं, तिथल्या जाती कुठल्या आहेत की जे जास्त उत्पादन देणाऱ्या आहेत वगैरे वगैरे. किंवा आता ह्या क्लायमेट चेंजला जास्त
स्टर्डी कुठल्या बिया असतील की ज्या टिकतील ह्या सगळ्यामधून आणि तरी उत्पादन होईल, अशा प्रकारचं सगळं जे काही ज्ञान असेल, तर ह्या सगळ्या ठिकाणी काम करणारे प्रोफेसर्स असतील, संशोधक असतील, त्यांचं ह्या शाळेच्या शिक्षकांची देवाणघेवाण, या विद्यार्थ्यांची देवाणघेवाण अशा पद्धतीने सुद्धा या सगळ्या, म्हणजे एकूण एक देशामध्ये सगळ्या ज्ञानी व्यक्ती, जसं आपण आरटी ऍक्टच्या वेळेस केलं होतं अभ्यासक्रम, त्याचा जो म्हणजे आरटी ऍक्ट आला 2009 मध्ये, ते अतिशय चांगलं आणि ते खूप एक चांगलं डॉक्युमेंट आहे. 21 फोकस ग्रुप्स केले होते. म्हणजे काय की विषयानुसार ग्रुप्स केले होते आणि ह्या 21 फोकस ग्रुप्सने 21 पेपर्स लिहिलेले आहेत वेगवेगळे. त्याचं आपण मराठीत भाषांतर पण केलेलं आहे. ते पुस्तक आपल्याकडे भारत ज्ञान विज्ञान समुदाय आणि ह्या सगळ्या राईट टू एज्युकेशन ऍक्ट येण्यामध्ये असेल, किंवा तो 2005चा जो नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क म्हणजे राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा आहे, तो आणण्यामध्ये खूप महत्वाची भूमिका बजावली होती. म्हणजे अनेक संघटना होत्या, जवळजवळ 70-75 संघटना, आणि यशपाल त्या सगळ्या अभ्यासक्रमाच्या समितीचे अध्यक्ष होते आणि त्यांनी ते चेअर केलं होतं. आणि अतिशय संवेदनशीलपणे, कारण मुलांच्या बाबतीतही ते आपल्याला माहिती आहे की ते फार संवेदनशील आहेत आणि शिक्षणाशी ते फार जोडले गेलेले आहेत. आणि अशा सगळ्या विचारांशी पण, प्रगतिशील विचारांशी पण ते जोडले गेलेले आहेत अर्थातच. आणि त्याच्यामुळे त्यांनी अतिशय सुंदर असं हे डॉक्युमेंट आपल्याकडे दिलेलं आहे. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये अगदी बारकाव्यानिशी आपल्याला बघायला मिळतं की एखादा विषय शिकवायचा म्हणजे काय शिकवायचं, म्हणजे गणित म्हणजे गणिती क्रिया नाहीत असं त्याच्यात म्हणलेलं आहे, तर लॉजिक शिकवणं हे गणिताचं काम आहे. आणि लॉजिक किती म्हणजे तर्क करायला, आणि तो तर्क मग वेगवेगळ्या ठिकाणी कसा वापरता येऊ शकेल, असं एक आहे. दुसरं असं की ह्या सगळ्या सामायिक आपल्या समान निवासी शाळां आपण जे म्हणतोय, आणि सामाजिक शिक्षण असं मी म्हणतेय, सामाजिक शिक्षण धोरण जेव्हा म्हणतेय, त्या वेळेला सोशल सायन्सेस म्हणजे म्हणजे गणित, त्याचा तर्क, आणि हिस्ट्री म्हणजे सोशल सायन्सेस, ह्याची जेव्हा सांगड बसेल, त्यावेळेला वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विद्यार्थ्यांच्या मध्ये पडणं की का कामगारांची मुलं अशिक्षित राहतायत, का मागे पडतायत, कुठला देश आहे ज्यांनी या मुलांना पुढे आणलेले आहे, कुठले देश असे आहेत की ज्यांनी प्रचंड मोठ्या प्रमाणावरती निधी यासाठी दिलेला आहे आणि सगळ्याच्या सगळ्या देशातल्या सगळ्या मुलांचा विचार केलेला आहे. अशा सगळ्या प्रकारचं ह्या सोशल सायन्सेसमध्ये आपल्याला ह्याचा अभ्यास मुलांना करता येऊ शकतो आणि त्याची उत्तरं मिळू शकतात. आणि अशा प्रकारचं हे ज्ञान सगळ्यांना खुलं करण्याचं कोणत्या कोणत्या देशांनी केलं, तर त्यातले आपल्याला काही म्हणजे सांगता पण येत आहेत की चीन, आता आपल्या शेजारचं चीन, म्हणजे आपल्याला सतत लोकसंख्येचं एक भय दाखवलं जातं की एवढी लोकसंख्या आहे आणि कसं काय, आणि शक्यच नाही एवढा खर्च करणं वगैरे वगैरे. मग चीनला हे कसं शक्य झालं? चीनला आज 25 कुटुंबामागे एक डॉक्टर आहे. म्हणजे बाकी काय काय ते आता मी इथे त्याची चर्चा करत नाही. चीन आणि भारत आणि त्याचं राजकीय जे काही ताणतणाव आहेत तो एकीकडे आहे, पण चीनचं आपण हे का नाही घेत? म्हणजे आपण काही चांगल्या गोष्टी चांगल्या देशांनी ज्या घडवल्या आहेत त्या आपण का नाही घेत? स्कॅन्डिनेव्हियन कंट्रीज त्यांचं का नाही आपण घेत? फिनलंड सारखा देश उदाहरणार्थ, तो एवढा मोठा म्हणजे अनेक देश आहेत, नुसते तोच असं नाही, अनेक छोटे छोटे काही. तर मला मी हे जेव्हा बघायला लागले की कोण किती निधी देतं, ह्या तू पर्यायी शिक्षणाचं धोरण मला मांडायला सांगितलंस आणि मी म्हणलं आता खूप खर्च ह्याच्यावरती येणार, 10-12 काय 15% करायची, म्हणजे माझं असं म्हणणं आहे की आवश्यक तो खर्च केला पाहिजे. किती टक्के हे मी सांगू शकणार नाही, त्याचा आकडेवारी आपल्याला ठोस जेव्हा आपण बसू की देशामध्ये 4 ते 18 वयातली इतकी मुलं आहेत आणि एवढ्या संस्था तयार करायला लागतील आणि अशा प्रकारच्या संस्था तयार करायला लागतील, त्यावेळेला ते ठरेल की किती टक्के आपल्याला खर्च आणि बजेटच्या किती % करावा लागेल. आणि असं केलेले देश आहेत. आणि
म्हणजे अगदी त्याच्यामुळे हा होऊच शकत नाही असं तर मला अजिबात वाटत नाही. मी काहीतरी स्वप्नातलं म्हणतीये, ही काहीतरी स्वप्नातली शाळा आहे, काय आता प्रत्यक्षात न येणारं तुम्ही काहीतरी बोलताय वगैरे वगैरे. तर असं मला अजिबात वाटत नाही. आणि छोट्या छोट्या आयलंड्स जे आहेत, आता मार्शल आयलंड्स 11% खर्च करते जीडीपीच्या. 11%. आपला खर्च किती आहे जीडीपीच्या? 2.8, कसा बसा 9 पर्यंत जातो तो. 8.8 आणि काहीतरी पुढे. म्हणजे 3%, 3.4 होता 2014ला. हे सरकार आल्यावर आणि कमी कमी होत गेलेला आहे हा खर्च. 3.1चा 2.9, 2.8, म्हणजे 15-16चा तर अजून खूपच कमी एकदम त्यांनी केला होता खर्च. खूप आरडाओरडा झाल्यावरती तो परत जरा आता वाढलेला आहे. पण बाकी सगळ्या स्कॅन्डिनेव्हियन कंट्रीजमध्ये आणि युनेस्को म्हणतंय ते 6% जीडीपीच्या असायलाच पाहिजे मिनिमम. माझं तर म्हणणं आहे की म्हणजे काही देशामध्ये कसं आता सुरुवातीला इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करण्यासाठी कदाचित काही वर्ष खूप जास्त खर्च करावा लागेल आणि नंतर मग एक स्टेडी खर्च होऊन जाईल आणि मग फक्त बाकीचा खर्च येत राहील कंटिन्युअस जो काही येतो त्याच्या. पण जो काही खर्च आहे मुळामध्ये जर का खरोखर जर का सगळ्यांची जीवनाची गुणवत्ता वाढवायची असेल तर हे करणं भाग आहे. त्याच्याशिवाय आपल्या जीवनाची गुणवत्ता वाढणार नाही. आपण कसं जगायचं एकमेकांची सहकार्य करत हे आपण शिकणार नाही. आपण सतत एकमेकांवरती हावी होणं, हिंसा आणि अशा पद्धतीच्या म्हणजे फिल्म सुद्धा तशाच निघतायत. कित्येक देशांनी अशा फिल्म्स बॅन केल्या ज्याच्यात हिंसा दाखवली जाते, ज्याच्यात युद्ध दाखवलं जाते. म्हणजे तुमचं हे सहकार्य वाढवायचं तर हा मीडिया सुद्धा कशा पद्धतीने आपल्याला डेव्हलप करणार ते सुद्धा एक ज्ञान आहे. म्हणजे सिनेमा मी असं नाही म्हणत ते करमणुकीचं साधन आहे. इट इम्पॅक्ट्स ऑन अवर माइंड्स. आपल्या मनोवैज्ञानिक प्रक्रियांवरती सतत ते काम करत असतं आणि म्हणून अशा पद्धतीचं या सगळ्या एक वेगळ्या प्रकारचं समाज घडवण्यासाठी जे शिक्षण योगदान करेल ते सामाजिक शिक्षण असेल आणि ह्या पद्धतीचं ओरिएंटेशन सगळ्याच शिकलेल्या ज्ञानी संशोधक अशा प्रोफेसर्स यांच्यासह हे व्हायला पाहिजे असं मला वाटतं. मला असं वाटतं मी इथे थांबते. जर का काही प्रश्न असतील तर. ओके, थँक्यू मॅम. आपण कमेंट सेक्शन ओपन ठेवतोय. यानंतर जे काही कमेंट सेक्शन मध्ये प्रश्न येतील ते मी तुमच्यापर्यंत पोहोचवीन. आणि मला असं वाटतं की हा विषय एका लेक्चर मध्ये बसणारा नाहीये. आपण जे कमेंट सेक्शन मध्ये प्रश्न येतील त्यांना अनुसरून अजून एक सेशन याच्यानंतर घेऊया अशी विनंती करतो तुम्हाला. थँक्यू. थँक्यू. थँक्यू.